मित्रांनो आता चाललोय आम्ही बारामतीला. आणि का चाललोय काय सांगायचं, सांगितलं तुम्ही हसताल की बाबा ह्या कारणासाठी पण कोण 70-80 किलोमीटर जाऊ शकतं म्हणून. पण ज्या गोष्टीपासून सगळे लांब पळतात आम्ही त्या गोष्टीपाशी चाललोय. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तुमचं स्वागत आहे आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या सकाळ सकाळ नाश्त्यात बनतंय हे उत्तप्पा. हा उत्तप्पा उत्तप्पा. तू खाल्ला काय तिकडे गेला? ना बाबा ते फुटलं होतं. कुठला बाय बाबा कुठे एक ठिकाणी उत्तप्पा बनतोय आणि इथं उत्तप्पाची चटणी बॅटर बॅटर. काय बॅटर? बॅटर आहे ना, इंग्लिशमध्ये बॅटर म्हणतात. बेटर का बॅटर? बॅटर बॅटर खरंच लय बेटर आहे. त्याने आली ओर आहे उत्तप्पा. मित्रांनो आता चाललोय आम्ही बारामतीला. आणि का चाललोय काय सांगायचं, सांगितलं तुम्ही हसताल की बाबा ह्या कारणासाठी पण कोण 70-80 किलोमीटर जाऊ शकतं म्हणून. आता चाललोय. बाकी आता माझ्यासोबत आहे तो दाखव का नको का ना मम्मी खवळत आपलाच आहे ना चॅनल आपला आहे. पण कसं आहे पुढे जो बसलाय गाडी करता त्याला दाखवा नाही दाखवा परत मग हाणायची नाही ना हाणार मम्मी नाही. तर चला थेट बारामतीत भेटतो. तिथं गेलं तुम्हाला कारण सांगतो की बाबा आम्ही बारामतीला खरंच चाललोय का. बाकीचे कामं तर आहेतच पण ते कारण म्हणजे महत्त्वाचं कारण आहे, त्याच्यासाठी आम्ही तिथं चाललोय. होतंय नाही होतंय काय माहीत नाही. पण ज्या गोष्टीपासून सगळे लांब पळतात आम्ही त्या गोष्टीपाशी चाललोय. तर कळलं तुम्हाला काय आहे विषय. चाललो इतका हुशार आहे की पेट्रोलची बाटली घेऊन भजे तळणाऱ्या काकाकडे गेला आहे आणि भजे तळणाऱ्या काकाचा फुल गॅस चालू आहे. म्हणजे येऊन जातोय बिन घाली होतोय बी वाटतं. कसं किती गाठ 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 गाठ. इथं आलो ना मला ते आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलं का मंदिर. ते मंदिर म्हणजे एकदम असं विशेष वाटतं. त्याला ते मंदिर माझ्या पप्पांनी बांधलं. एक दिवस ना ते मंदिर मी मला आतून बाहेरून नक्की दाखवलं. फक्त पाणीवान काम ते आहे ना. पण सेंटरसाठी लागणार साहित्य पिशवी घेतली. पिशवी 5 रुपये घेतली तुझी गुन्हेसारखी पिशवी. आणि आपलं थोडंसं काम आता मॉलमध्ये आहे. तर आलं की मॉलमध्ये तिथलं आपलं म्हणजे भावाचं काम आहे भाव. मग ते काम झालं की लगेच निघायचं. चला भाई मॉलमध्ये आलं. लहानाचं मोठे झालो तर ह्याच्यात ना कुठलं काय एन्जॉय करता आलं ना काय बघता आलं ना मजा घेता आली. सगळं तिथली तिथंच आहे बाबा. आता ते VR आहे तिथं बसायचा प्रयत्न केला तर ते VRच त्यांचं बंद पडले. म्हणजे किती विशेष आहे किती अवघड आहे. नशीब ह्याला नशीब म्हणतात. बाकी काही नाही, नशीब जाणलं नशीब. बाकी असलं तर काही आवडत नाही आपल्याला. आहे बारामतीचा मॉल. आता पूर्ण व्ह्यू दिसलेला आहे 360. सांगा ब्लॉगरचं नाव नाही माहिती माझं. किल्ला कॉन्टॅक्ट कमेंटमध्ये सांगा. कॅम्पिंग केली त्यांनी सकाळची गोष्ट रायगडवरती. ज्या गोष्टीसाठी बारामतीत आलो होतो ती गोष्ट तुम्हाला सांगितली ना. एक्साइटमेंटमध्ये ठेवलं असेल पण ती गोष्ट तर काही झाली नाही. आपलं काम झालं. आपलं तर काहीच प्लॅन नव्हता. फक्त भाऊ म्हणला जायचं आहे बारामतीला तर जायचं आहे आणि याच्यासाठी आलो होतो. तर याचं काय काम होतं माहिती आहे का. क्रेडिट कार्ड माझ्याकडे आहे. बरोबर नको क्रेडिट कार्ड काय म्हणतो घेतो. आता आम्ही ऑनलाईन अप्लाय करणारच होतो पण जसं की मॉलमध्ये तुम्हाला माहिती ऑलरेडी माणसं थांबलेली असतात. सर घ्या सर प्लीज प्लीज करून. त्या अपेक्षेवरती आम्ही इथं हे बारामती मॉलला आलो होतो. पण आम्हाला काही कुठंच माणूस दिसला नाही. दिसला का? काहीच माणूस दिसला नाही. तर भागा घरीच आम्ही इथपर्यंत आलो. आता परत भागा घरी जायचं आहे. आणि उद्या तर आपल्याला लय लांब फिरायचं आहे. सो चला एक्साइटमेंट गेली. भाऊची एक्साइटमेंट गेली. भाऊ झाला नाराज. पण भाऊ जेवढा एक्साइटेड आहे क्रेडिट कार्डला आज एवढा नाराज झालेला बरा. पण उद्या क्रेडिट कार्ड घेतले हो भाऊ म्हणे नकोच करेन. त्याच्या पुढे काही माहिती नाही अजून. आहे ना
हा तो म्हणता चल. भाई आम्ही निघलो होतो 5 वाजता बारामतीमधून. 40 मिनिटात 50 किलोमीटर अंतर कवर केले आणि थांबलो एक ठिकाणी चायनीज खायसाठी. आणि भाऊ आपल्याला चायनीज चारणारच. आणि भाई पाण्याची सोय बघा तुम्ही, पाण्याची सोय बघा ही म्हणजे मतलब क्या आहे, क्या काय आहे, काय हे कुठला ब्रँड आहे थोडक्यात हा ब्रँड सांगा तुम्ही काय आहे. मस्त सुरू केलं काही फास्ट प्रोसेस. भाई पहिलं चायनीज असून ज्याच्यात मीठ वरून टाकून खावं लागते. बिझनेस आहे. दोन नाही तनुला एक आणि दिली एक. भाई एका पिकअप पशी बनवलेलं आहे आणि कसलं कडक आहे एकदम नियोजन. असल्या एखादा पिकअप घेऊ लावू आपण. हे माझं मेहुणा लागतं ना त्याने. आणि याचं पण एक चॅनल होतं यूट्यूबला होतं म्हणजे काय आहे अजून. आणि काय असतं चॅनल म्हणजे पहिले 1-2 व्हिडिओचं काय असते म्हणजे काय होतं सुरुवातीला काय नाही वाटत. मामाला सांग मामाला. बरं का मामा, सुरुवातीला काय वाटत नाही. 7-8-10 दिवस व्हिडिओ बनवतो आपण. 7-8 व्हिडिओ बनवतो तर काय वाटत नाही. पण तिथून पुढची मजा बघायची युट्यूबरची ती डोळ्याला एवढा जर का त्रास होतो की विचारच करायचा नाही. म्हणजे युट्यूब एवढं सोपं नाही व्हिडिओ बनवणं. तिनेच तर बोलणं सोपं आहे की हा व्हिडिओ बनवतोय. ती बोलणं सोपं आहे, करणं खूप अवघड आहे. त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा आमच्या युट्यूबरला. एडिटिंग काय असते खतरनाक एडिटिंग म्हणजे विषयच नाही घ्यायचा. 2-3 व्हिडिओ बनवूस तर मजा वाटते. सुरुवातीला लय भारी वाटतंय. पुढची मजा बघायची. एवढा त्रास करून सुद्धा लोक कुठे कमेंट करते, नाही नाही लाईक करत नाहीत, कमेंट करत नाहीत. करतील ना कमेंट लाईक करणार ना आहे का नाही? हा? काय बघतात, काय बघत नाही तर काय बघून लाईक करत नाहीत, कुणी शेअर करत नाही. नाही नाही हे बघितलंच पाहिजे ना. व्हिडिओ बी बघितला पाहिजे, लाईक बी केलं पाहिजे, सबस्क्राईब केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. युट्यूब म्हणजे कसं आहे, व्हिडिओ बनवायला थोडी मजा वाटते बाबा, लोक आपल्याला सपोर्ट करतात. ते काय हे करतात? काय म्हणतात ना ते हम्म. आत्मविश्वास वाढतो आणि माणसाला उत्साह वाढतो. हा जे लय फेमस युट्यूबर आले त्यांना लय येऊ, त्यांना लय साथ देतात लोक. नाही त्यांनी बी सेम दिवस काढलेले असते. कष्ट प्रत्येकाला कष्टच करावं लागते. ते कष्ट केल्याशिवाय कोणी वर जात नाही. पण कष्टाला बी साथ भेटली पाहिजे. तुम्ही साथ दिली तर सगळं होणार आहे, नाहीतर काय होणार नाही. साथ दिलीच पाहिजे. तुम्ही बी सबस्क्राईबर केले पाहिजे. कमीत कमी युट्यूबरनी तर एकामेकाला साथ देणं. होतो पण चॅनल चालू कर. हा टाकणार ना, डेली व्हिडिओ बी टाकणार आहे. थोडंसं अडचणी असल्यामुळे मला व्हिडिओ टाकता येणार. आता कामामुळे तर नाही जुळत बरं का, काम केल्याशिवाय तर पर्याय नाही माणसाला. वेळ काढून आपण वेळात वेळ काढून बनवतो ना. एक आवड म्हणून पण आहे. आवड म्हणून असते, त्यात मध्ये लोकांनी साथ दिली पाहिजे तर तो व्हिडिओ चालतो. व्हिडिओ चालतो. हा हा, असं आहे ना. नाही आपले व्हिडिओ लोक बघायला पण बघतील पण ते बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत नाही ना. हम्म. आता नवीन असल्यामुळं हा युट्यूबचं लय असतं त्याचं एक इम्प्रेशन हे असतं. ते पाठवतं किती लोकांना त्याच्यावर डिपेंड करतं. आणि पाठवून मी म्हणतो 10 लोकांना पाठवतं त्याने आणि त्यातल्या 8 लोकांना जर ती बिहारीत लोकांना पाठवलं तर उपयोग नाही ना. नाही होत नाही. किंवा काहीतरी अशा लोकांना पाठवलं ज्यांना आपल्या व्हिडिओत इंटरेस्ट नाही. हम्म. मग ते यूट्यूब सुरुवातीला व्हिडिओ पाठवतं. त्या 10 मधून त्याला माहिती आहे 2 माणसांनी हा व्हिडिओ बघितलाय. मग ते बाकीच्या 8ला ते परत व्हिडिओ पाठवत नाही. त्या 2ला ऍड करून पुढच्या 8 ऍड करून पाठवतं ते. म्हणजे असं नवीन नवीन हां नवीन नवीन. मग एकदा ती वाढलं ना त्याचं मग पुढं वाढत जातं व्ह्यू. ते वाढलं पाहिजे ना. आणि हे पण डिपेंड आहे की एकदा माणूस आला तर त्याने सबस्क्राईब केलं पाहिजे. मग त्याला रेग्युलर बघायला भेटत. बघितलं, लाईक केलं, सबस्क्राईब केलं, ते व्हिडिओ परत त्याला भेटतो ना बघायला. आणि ते निघ बघितलं आणि त्याला लाईक नाही केलं, सबस्क्राईब नाही केलं की ते subscribe परत नाही केलं नाही. की मग ती व्हिडिओ परत त्या माणसाला दिसत नाही. असं होतं ना ते. त्याच्यामुळं ते केलंच पाहिजे लाईक सबस्क्राईब.
एवढे सगळे सांगतात तर करून टाका सबस्क्राईब, लाईक बी करा व्हिडिओ आवडत असेल तर, आणि कमेंट करा की तुम्हाला अजून काय बघायचं आहे, काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये, आपण ते ट्राय करायचा नक्की प्रयत्न करू. चला तर आजचा ब्लॉग